वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ही गोष्ट आहे स्वराज्यपूर्वीच्या काळाची। ही गोष्ट आहे इसवी सन पूर्व 16व्या शतकाची। ही गोष्ट आहे अल्लाउद्दीन खिलजी याने केलेल्या महाराष्ट्रावरच्या आक्रमणाची। दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने महाराष्ट्रावर स्वारी केली। देवगिरी आणि आसपासच्या किल्ल्यांवर त्याने ताबा मिळवला। इतकंच नव्हे तर देवगिरी लुटून त्याने मनामनाने सोनं, हिरे आणि बऱ्याच मौल्यवान गोष्टी लुटून नेल्या। महाराष्ट्र बेसावध राहिला। त्यानंतर हा देश पारतंत्र्यात गेला। हा महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला। सर्वत्र अन्याय, अत्याचार सुरू झाले। मंदिरं फोडली, देवळं लुटली, माणसं बाटली आणि हे सर्व थांबवण्यासाठी तब्बल 350 वर्ष थांबावं लागलं। कारण या महापुरुषाचा जन्म व्हायचा होता। हाच तो युगपुरुष जो फक्त महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानाला तिमिराहून तेजाकडे नेणार होता। जंब पर वाधवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है।
झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्हजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। अवघे आसमंत दणानून सोडणारा हर हर महादेवचा हा जयघोष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून पुढील अनेक वर्ष घुमत राहिला आणि महाराष्ट्राच्या मातीने ना भूतो ना भविष्य असे एक पराक्रमी युग पाहिले। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावान मावळ्यांनी इतिहास घडवला, एक स्वराज्य घडवले जे धर्म, न्याय आणि लोककल्याणासाठी उभे राहिले। मराठा साम्राज्याच्या प्रेरणेचा मूलमंत्र ठरलेल्या हर हर महादेवच्या जयघोषातून साक्षात देवादिदेव महादेव त्यांच्या पाठीशी होते। म्हणूनच पन्हाळगडाचा पोवाडा असो किंवा विशाळगडाचा झंझावात असो, महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी हर हर महादेवच्या जयघोषातच स्वराज्याच्या विजयाची गाथा लिहिली। शिवाय नमः शिवाय स्तब्ध, शांत आणि तरीही अनंत ऊर्जेने भरलेले हे रूप जेव्हा सृष्टीचा कोलाहल शांत होतो, जेव्हा विचारांचे वादळ थंडावते, तेव्हा याच ध्यानातून प्रकट होते परमशांती, परमज्ञान, ज्यांच्या नेत्रातून तिसऱ्या प्रलयाची ज्वालाही प्रकटते आणि त्याच वेळी ज्यांच्या कृपा कटाक्षाने त्रिलोकाचे कल्याण होते, असे देवादिदेव महादेव। ध्यानस्थ बसलेले हे शिवाचे रूप केवळ एका देवाचे नाही, तर ते साक्षात परमचैतन्याचे ओम ब्रह्मदेवाय नमः। महिषासुराने गहन तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले। त्याच्या तपश्चर्येमुळे समाधीतून जागृत झालेल्या ब्रह्मदेवांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले। ओम ब्रह्मदेवाय
हे महिषासुरा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो. बोल, तुला काय वर हवे आहे? हे ब्रह्मदेवा, माझा कोणताही देव, दानव आणि मनुष्याच्या हातून वध होऊ नये अशी माझी इच्छा आहे. महिषासुराची अशी मागणी ऐकून ब्रह्मदेव चिंतित झाले, पण ब्रह्मदेव वचनबद्ध असल्याने तथास्तु म्हणाले. तथास्तु. हा वरदान मिळताच महिषासुराच्या डोळ्यात अभूतपूर्व गर्व आणि क्रौर्य चमकू लागले. आता मला कुणीही मारू शकणार नाही. आता मी संपूर्ण त्रिलोक जिंकू शकतो. याच अहंकाराच्या जोरावर त्याने त्रिलोक जिंकण्याचे स्वप्न पाहिले. हे त्रिमूर्ती, आमची शक्ती क्षीण झाली आहे. आम्ही महिषासुराचा सामना करू शकत नाही. त्याने आम्हाला पराभूत करून स्वर्गातून हिसकावून लावले आहे. हे देवादिदेव महादेव, त्याच्याजवळ वरदान आहे की त्याला कोणताही देव मारू शकणार नाही. आता काय करावे असं वाटत आहे की सृष्टीचा अंत जवळ आला आहे. हे देवगण, महिषासुराचा वरदान खरोखरच अटळ आहे. कारण कोणताही देव, दानव, मनुष्य त्याचा वध करू शकणार नाही हे सत्य आहे. आपण सर्वजण एकत्र येऊनही त्याचा पाडाव करू शकलो नाही. सृष्टीवर खूप मोठे संकट आले आहे. अधर्माचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. जर असेच चालू राहिले तर धर्म आणि नीतीचे रक्षण कोण करेल? महिषासुराचा अहंकार गगनाला भिडला आहे. देवगण, तुमची काळजी मला उमजते आहे. सृष्टीचा अंत इतक्या सहजासहजी होणार नाही. प्रत्येक संकटावर उपाय असतोच. महिषासुराचे वरदान हेच त्याच्या विनाशाचे कारण बनेल. पण कसे महादेव? त्याला कोणताही देव, दानव आणि मनुष्य मारू शकत नाही. तर कोण त्याचा वध करेल? महिषासुराला कोणत्याही देव, दानव आणि मनुष्याने मारू नये असे वरदान मिळाले आहे. पण स्त्री शक्तीबद्दल त्याने काहीही मागितले नाही. मला एक मार्ग दिसत आहे. हा मार्ग केवळ सृष्टीचे रक्षणच करणार नाही, तर नारी शक्तीचे अनंत सामर्थ्य जगाला दाखवून देईल. कोणता मार्ग देवादिदेव? आम्हालाही सांगा. ही माझी सहचारिणी पार्वती केवळ माझी पत्नी नाही, तर ती माझाच अंश आहे. तिच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. तीच आदिमाया महाशक्ती आहे. ही शक्ती फक्त माझी नाही, तर ती तुमचीही आहे. हे ब्रह्मदेव, तुमच्यामध्ये सृष्टीची निर्मिती करण्याची शक्ती आहे. सरस्वतीचे ज्ञान तुमच्या तेजात सामावले आहे. विष्णुदेवा, तुमच्यामध्ये सृष्टीचे पालन करण्याची शक्ती आहे. लक्ष्मीचे ऐश्वर्य तुमच्याच कृपेने मिळते आणि माझ्यामध्ये संहार करण्याची शक्ती आहे. कालीचे रौद्र रूप माझ्याच अंशातून प्रकट होते. देवगण हो, आपण सर्वजण आपली एकत्रित शक्ती, आपले तेज, आपली ऊर्जा एका दिव्य स्त्री रूपात एकत्रित करूया. माझ्या पार्वतीच्या अंशात आपण सर्वजण आपले सर्वोच्च तेज अर्पण करूया. तीच आदिमाया, तीच महाशक्ती आपल्या सर्वांच्या तेजाने प्रज्वलित होऊन महिषासुराचा अंत करेल. ती कोणत्याही पुरुषाने निर्माण केलेली नाही. ती समस्त देवगणांच्या एकत्रित तेजातून निर्माण होईल. ती देवी महिषासुरासाठी साक्षात काळ बनेल. हे माते, तुम्हीच आमचा अंतिम आधार आहात. आम्ही तुमच्या चरणी शरणागत आहोत. तुम्हीच महिषासुराचा वध करून सृष्टीचे रक्षण करू शकता. हे आदिमाये, तुमच्याशिवाय या संकटातून बाहेर पडणे
शक्य नाही. कृपया आमची प्रार्थना स्वीकारा आणि आम्हाला या संकटातून वाचवा. हे देवगण, तुमची चिंता आणि वेदना मला जाणवत आहे. धर्म आणि नीतीचा नाश होताना मी शांत बसूच शकत नाही. ज्या महिषासुराचा अहंकार गगनाला भिडला आहे त्याला हे माहीत नाही का की स्त्री शक्ती केवळ प्रेम आणि करुणेचे प्रतीक नाही, तर ती सृष्टीचे रक्षण करणारी अंतिम ढाल आहे. श्री महादेवांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सर्वांच्या तेजाने आणि माझ्या अंशाने एकत्रित झालेली ती शक्ती महिषासुराचा अंत निश्चित करेल. तुम्ही निश्चिंत राहा, मी हे कार्य हाती घेईन. माझे रूप तुमच्या सर्व सामर्थ्याने आणि तेजाने प्रज्वलित होईल आणि महिषासुराचा अहंकार चिरडून टाकेल. स्त्री शक्तीचे सामर्थ्य काय असते हे तो लवकरच अनुभवेल. जेव्हा या सृष्टीवर आसुरी शक्तींचे सावट गडद झाले, जेव्हा महिषासुराच्या उन्मत्त गर्जनांनी तिन्ही लोक थरथरू लागले, इंद्राचे ऐश्वर्य लुटले गेले, देवांची मंदिरे उद्ध्वस्त झाली आणि साधू संतांच्या तपश्चर्येची विटंबना झाली, तेव्हा या भयभीत विश्वाला आधार देणारा कोणीही नव्हता. आता मला कुणीही मारू शकणार नाही. कुणीही मारू शकणार नाही. त्याच क्षणी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, या पापाचा नाश करण्यासाठी समस्त देवगणांच्या तेजातून, त्यांच्या क्रोधातून, त्यांच्या सामर्थ्यातून एक अद्भुत शक्ती प्रकट झाली. आली आली आदी माया आली. ती होती आदी माया, ती होती महाशक्ती भगवती. तिच्या आगमनाने अवघे ब्रह्मांड कंपायमान झाले. तिच्या एका दृष्टिक्षेपात कोट्यवधी सूर्यांचे तेज सामावले होते. तिच्या अष्टभुजांमध्ये केवळ शस्त्रे नव्हती, तर न्याय आणि धर्मरक्षणाचे प्रतीक होते. आजच्या कलयुगात अज्ञान, अंधश्रद्धा, हिंसा आणि स्त्रीला दुय्यम मानणारी मानसिकता, हाच आजच्या काळातला महिषासूर आहे. या महिषासुराला पराभूत करण्यासाठी आम्हा सर्व लेकरांना बळ दे, हीच या आदिमायेच्या चरणी प्रार्थना.